आणखी एक मोठी बातमी, नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये घोटाळ्यातील आरोपी शुभम खैरनारला किला कोर्टातल्या सीबीआय कोर्टामध्ये हजर करण्यात आले। शुभम खैरनारला दिल्लीला नेण्यासाठी सीबीआयला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। सीबीआय शुभम खैरनारला दिल्लीमध्ये घेऊन जाणार आहे। आज संध्याकाळी सीबीआय शुभम खैरनारला दिल्लीमध्ये घेऊन जाईल। उद्या शुभमला दिल्लीतल्या सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय अपडेट या प्रकरणातले? श्वेता, नीट पेपरफुटी प्रकरणात सगळ्या या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जातो आहे। नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या शुभम खैरनारचा ताबा सीबीआयने घेतल्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणण्यात आलेला होता आणि किला कोर्टातल्या सीबीआय कोर्टामध्ये त्याला हजर करून त्याचा 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड हा सीबीआयने मिळवलेला आहे। ट्रान्झिट रिमांड हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जर नेण्याचा असेल तर तशा पद्धतीचे तपास यंत्रणा अशा पद्धतीचा ट्रान्झिट रिमांड घेतात आणि या शुभम खैरनारला आता सीबीआय दिल्लीला घेऊन जाणार आहे। संध्याकाळी 6 वाजता विमानानं शुभम खैरनारला दिल्लीमध्ये नेलं जाईल आणि उद्या त्याला सीबीआय कोर्टामध्ये हजर केले जाईल। ट्रान्झिट रिमांड घेताना सीबीआयनं जी काही कोर्टामध्ये माहिती दिली आहे त्यानुसार या प्रकरणाची व्याप्ती देशभरामध्ये असण्याची शक्यता आहे आणि आणखी काही आरोपींचा आम्हाला शोध घ्यायचा आहे। म्हणून शुभम खैरनारची कोठडी अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही त्याला दिल्लीला नेणार आहोत, अशा पद्धतीची माहिती सीबीआयनं कोर्टामध्ये दिलेली होती। काही वेळापूर्वी सीबीआयनं अगदी गुप्त पद्धतीनं या शुभम खैरनारला किला कोर्टातल्या सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याचा ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि आता त्याला संध्याकाळी दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती। धन्यवाद या माहितीसाठी।